छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माते की, बजरंग बली की, बोल पार्वती पते हर हर महादेव, कळंबा देवी माता की हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. इको इको काढून टाकायचा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. वाहिला उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तुका मने घालू तयावरी भार, तुका मने घालू तयावरी भार. वाहुआ संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. 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 हे पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. 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 हे दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची हो. त्याच्या कृपादाने कधीचा विसारू, कधीचा विसारू. त्याच्या कृपादाने कधीचा विसारू, कधीचा विसारू. हे त्याच्या कृपादाने कधीचा विसारू, त्याच्या कृपादाने कधीचा विसारू, कधीचा विसारू, कधीचा विसारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. माझी वाणी तुझे वरने गुण नाम, माझी वाणी तुझे वरने गुण नाम. माझी वाणी तुझे वरने गुण नाम, माझी वाणी तुझे वरने गुण नाम. हे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, वर्णे गुण नाम वर्णे. हे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, वर्णे गुण नाम वर्णे. हे माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, वर्णे गुण नाम वर्णे. हे माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, वर्णे गुण नाम वर्णे गुण नाम. आई से देई प्रेम काहे कळा, आई से देई प्रेम काहे कळा. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा, जयंचे केली स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून. आता आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा, आली बागा ते करीतो, तुझेच नाम मी उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, तुका मने वाटे आता नको फुट देऊ फाटे. विठ्ठला विठ्ठला
हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत. कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा देवाला आवडणारी भक्ती कोणती हा सांगणारा आजचा अभंग. विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आज पवित्र अशा शेवळवाडी या गावानं सालाबादाप्रमाणे चालत असलेला कळंबा देवी माता महोत्सव आणि या निमित्ताने आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सप्ताहाला तन मन धनाने सहकार्य करणारे सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी प्रथम धन्यवाद व्यक्त करतो. समस्त ग्रामस्थ शेवाळवाडी पुणेकर आणि मुंबईकर मंडळ हे नाव घेतलं म्हणजे सगळं त्याच्यात नाव आलेच बरोबर. समस्त ग्रामस्थ शेवाळवाडी कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील दंडमुक्ती आदी शिवपादी सोसायटी चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माजी गावकरी पंचक्रोशी पुढं बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्या चपला घेऊन झाले का सगळे बसलेले मंडळी झाले का. उद्या कोणी म्हणाल नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नाव घेतलं नाही. तुम्ही काय आजारी आहे का. ते चपला नंतर घ्या आधी माझ्याकडे लक्ष द्या. असं फ्रेश बसा कीर्तनाला. काय टेन्शन आहे का. महिला मंडळ मागं बसलेले पुरुष मंडळी काय टेन्शन आहे. कर्ज आहे का. कर्ज आहे मागं बसलेलं नाही ना. आणि जरी असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. आजच्या सप्त्याच्या निमित्ताने मी कळंबा देवी माताकडे एकच प्रार्थना करीन की शेवाळवाडी गावामध्ये कोणावरच कर्ज नसावा. आणि जरी एखाद्यावर कर्ज असलंच तरी टेन्शन घ्यायचं. मागं बसलेलं टेन्शन घ्यायचं. ते म्हणाल का ज्याच्यावर कर्ज तोच खरा. कर्जावाले म्हणतील आता शिक आधार देणारा महाराज भेटला. असं टेन्शन घ्यायचं ना. असं फ्रेश बसायचं कीर्तनाला. असं फ्रेश बसायचं. असं लोड नाही घ्यायचा. विठाला विठाला तसेच आजच्या कार्यक्रमाला ज्यांचं लाईव्ह प्रक्षेपण आहे कीर्तनाचं ते म्हणजे मराठी कीर्तन सेवा त्यांचे जे सर्व आहे निखिल साहेब धोंडगे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालं पाहिजे महाराज. समाजाच्या कानापर्यंत चांगलंच नेण्याचं काम ते करतात. तुम्ही त्यांचं यूट्यूब चॅनल उघडून बघा. असं कोणाचंही कीर्तन शूटिंग करत नाही ते. ज्याची वाणी गोड कीर्तन गोड विचार गोड अशीच त्यांची शूटिंग असते महाराज. आणि चांगलंच शूटिंग करण्याचं चांगलंच समाजापर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतात. हो त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तसंच सोबत नादब्रह्म यूट्यूब चॅनलवाले सुद्धा आहेत. त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या कीर्तनाला ज्यांचं सौजन्य आहे ते म्हणजे कैलासवासी रामभाऊ महादू थोरात स्मरणार्थ सौ उज्ज्वला जालिंदर थोरात आपल्या गावचे माजी सरपंच आहेत. त्यांचं आजच्या कीर्तनाला सौजन्य आहेत. त्यांचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. हो सुंदर असं नियोजन संयोजन प्रयोजन आयोजन आहे. ते का बरं लुक करते ते एकदा बघा बरं कोणी असेल तर. ते असं वाटते 100 वेळा फोटो काढतात ते माझे. हा विठाला 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 विठाला. हो सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. हो आता या सप्त्याला किती वर्ष झाले म्हटले. 39 वर्ष झाले सप्त्याला. महिला मंडळ ऐकताय ना. माझं वय 25 आहे. सप्त्याचं वय किती. थोडं कमी डबल महाराज तयार होईल. मग एवढा वर्ष झालंय सप्त्याला चालून. मग आता इथे कमिटी मेंबर बसले असतील इथं बसलेत. मला सांगा बरं एवढ्या वर्षांमध्ये
किती तुम्ही महाराज लोक आणले असतील इथं? कितीतरी महाराज लोक आणले असतील, कितीतरी महाराज लोक वाट लावले, त्याच्यातले किती महाराज? मग एवढे महाराज लोक तुम्ही इथं आणले. माझा सांगण्याचा मुद्दा समजून घ्या. माझं कीर्तन सोपं सरळ सुटसुटीत आहे, फक्त लक्ष देऊन ऐकायचं. एवढे महाराज लोक तुम्ही इथं आणले, मग मला सांगा बसणारे मंडळी, सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याचं मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय? नाही केल्याचा तोटा काय? 39 वर्ष झाले सप्त्याला. का करायचा सप्ताह? गावकरी मंडळी, घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असावं म्हणून सप्ताह का? नाही. आता ऐका, तुम्हाला उत्तर देतो. सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते. नीट ऐका. देव, देश आणि धर्म. प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय. ऐका, पूर्वी जे लोक होते, पूर्वी ते देशप्रेमी होते. कसे होते? कसे होते? बोलत जायचं मग तुम्हाला कीर्तन समजेल. पूर्वीचे लोक कसे होते? देशप्रेमी होते. पण आताचे लोक देशी प्रेमी आहेत. शब्द फक्त समजून घ्या. पूर्वी लोक देशासाठी प्राणार्पण करायचे. कशासाठी? आणि आताचे 1 बाटली 2 गल्लास, शनिवारी प्याला रविवारी ते म्हणतात खल्लास. विठाला विठाला शाळेत जातो का? शाळेत जातो का तू? शाळेत जातो का? शाळेत प्रतिज्ञा, प्रतिज्ञा माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का? पोरीचं नाव नाही बरं का. मी एकाला विचारलं शाळेत प्रतिज्ञा, म्हणतो हाय माझ्याच बेंचवर बसती. शाळेत प्रतिज्ञा आहे ना? काय थांब, त्याला सांगू नको. काय आठवल्यावर सांग. शाळेत प्रतिज्ञा आहे ना? काय बाळा? भारत माझा, घाबरू नको, भारत माझा देश आहे. शब्द किती इथेसाठी जोरदार टाळ्या वाजव. शब्द किती सुंदर आहे. भारत. उद्या काय आहे? हा, अरे भारत तुझाच आहे, पण उद्या काय आहे? 15 ऑगस्ट. हा, लक्ष द्या. भारत माझा देश. शब्द किती सुंदर आहे. भारत, भारत, भारत माझा देश आहे. माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? बसलेली मंडळी, माझं जसं आपण म्हणतो, आता बोलत जा, जसं म्हणतो आपण गाडी, आवाज आला पाहिजे. गाडी, अरे जोराने जरा. गाडी, बंगला, घर, जमीन, बायको. तरी ते मधलं म्हणलंच माझी. सांगण्यात तात्पर्य काय? माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? बसतं नाही म्हणजे माझं, बरोबर का नाही? आता आपण मंदिरात आहे. मंदिर, महिला मंडळ, मंदिर आपलं. कोण म्हटलं? वा वा, यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. हा, बोलत जा म्हणजे तुम्हाला कीर्तन समजेल. हो, मंदिर म्हटलं की ते कसं असतं? आपलं गावचं मंदिर, आपलं मंदिर. आपण म्हणतो का मंदिर माझं नाही? आपलं मंदिर. आपलं म्हटल्यावर ते सार्वजनिक झालं का नाही? जसं माझ्यासमोर माईक आहे, मी जर म्हटलं हा माईक आपला आहे, माईक आपला आहे, माईकवाले लगेच म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? जसं भारत माझा देश आहे. विठाला विठाला पूर्वी लोक म्हणायचे आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा. कशाचा? सोन्याचा. बघा, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा,
ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जय हिंद, जय हिंद, जय हिंद. वा वा. म्हणून आपला मुद्दा विसरू नका. सप्ताह का करायचा? देव, देश आणि धर्म. देवाविषयी प्रेम वाढतं, देशाविषयी प्रेम वाढतं महाराज. दुसरं गोष्ट धर्म. आता धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. हो, धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. माणुसकी हा आपला धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाने माणसाला मदत करणे, माणसाने माणसासाठी धावून जाणे, हा आपला धावून जाणे म्हणजे मदतीला धावून जाणे, हा आपला धर्म आहे. आता दुसरा मुद्दा, आपला धर्म टिकून ठेवला कोणी? आता आपण मंदिरात बसलोय, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, 39 वर्षे मंदिर आहे, मंदिरावर कळस आहे. कोणामुळं? कोण म्हटलं? छत्रपती. वा वा वा. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं, मंदिरं राहिले असते? सप्त्याला एवढं वर्ष झालं असतं? आजचा महाराज आला असता? नाही, अहो नसतं चाललं ना. हो, शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून हा धर्म टिकला महाराज. आणि त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेबांबद्दल काय बोलव महाराज, खूप सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई टाळ टाळ. माझ्या 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 जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती, राजांचा अधिपती. दैवत 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 छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं, दैवत छत्रपती. अंधार झाला, अंधार टाळ 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 टाळ. अंधार, अंधार झाला, अंधार झाला, दिवा पाहिजे. अंधार झाला, दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, 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 जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय भवानी. अरे जय भवानी.
महाप्रसाद खाला का नाही? नंतर आहे का? आधीच झाला का? शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून आपला धर्म टिकला. सांगायचा मुद्दा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. मग सप्ताह का करायचा? देव, देश आणि धर्म या 3 गोष्टींविषयी माणसाची आस्था वाढते, प्रेम वाढतं, म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह. दिवस 3 वर्ष 39 आणि ही सेवा माझ्या वाटेला आली. परम भाग्य समजतो. कीर्तनाला सुरुवात. मग आतापर्यंत चाललं काय होतं? विठाला 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 विठाला. मग आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय देवाला आवडणारी भक्ती सांगतात. आता कीर्तनाला सुरुवात झाली, इकडं सगळ्यांनी बघायचं. काय टेन्शन बिन्शन काय? चहा बी घ्यायचा का? नाही ना, असं फ्रेश बसा. हा चला. देवाला आवडणारी भक्ती सांगतात. बघा, एक साधक तुकोबाऱ्यांकडे गेला आणि तुकोबाऱ्यांना म्हणाला, महाराज मला सुखी व्हायचंय. तुकोबाराय म्हणाले, होणार ना. सुखी होण्याकरिताच तर मनुष्य देह आहे. सुखा लागी जरी करीसी आणि तरी तू पंढरीसी जाय. सुखी व्हायचं असेल तर तुला देवाची भक्ती करावी लागेल. तो म्हणाला, भक्ती करू पण नक्की कोणती? तुकोबाराय म्हणाले, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची. देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. संसारावरील जे प्रेम आहे ते थोडंफार प्रेम देवाच्या चरणी वळवणे हीच थोर आवडती भक्ती आहे. मग तुकोबारायांना तो माणूस म्हणाला की देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती जर मी केली तर माझ्या संसाराचं काय? तुकोबाराय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती काय असावे? समाधान ठेव, जास्त टेन्शन बिन्शन घेऊ नको. देव आहे. आणि जर तू असा वागला नाही तर पुढं तुकोबाराय म्हणतात, वाहिला उद्वेग दुःखची केवळ आणि भोगणे ते फळ संचिताचे. तुला दुःखाला पात्र व्हावं लागेल आणि ते दुःख प्रारब्धात आहे. भोग भोगल्याशिवाय पर्याय नाही. मग तू एकच कर. काय कर? तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी. देवावर विश्वास ठेव, देवावर श्रद्धा ठेव, सगळ्या गोष्टी होतील. हा अभंगाचा सरळ सरळ अर्थन कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला आता नीट लक्ष द्या. या जगामध्ये देव सत्य आहे, संत सत्य आहे, ग्रंथ सत्य आहे, जन्म सत्य आहे, मृत्यू सत्य आहे आणि ज्ञान सत्य आहे. यावर तुमचं मत काय? हा म्हणा किंवा नाही म्हणा. सत्य आहे, देव सत्य आहे. तुम्ही मला कशावरून? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. म्हणजे देव सत्य आहे पण तो देव संतांना शरण गेल्याशिवाय कळणार नाही. याच्यावरून तुम्ही म्हणाल कसं काय? नाथ महाराजांचं प्रमाण आहे. कुठलं प्रमाण आहे? धरावे संतां चेते पाय, धरावे संतां चेते पाय, धरावे संतां चेते पाय, धरावे संतां. हे हरी प्राप्ती हरे प्राप्तीचे उपाय, धरावे संतांचे ते पाय. मग देव सत्य आहे पण संतांशिवाय कळू शकत नाही. मग खरे संत कोण? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाना.
मग खरे संत ओळखता आले पाहिजे. आता बघा, आपण जसं म्हणतो, जो रामायण करतो त्याला रामायणकार म्हणतात, जो भागवत करतो त्याला भागवतकार म्हणतात, जो कीर्तन करतो तो कीर्तनकार म्हणतात. हो, प्रत्येक जो गायन करतो तो गायनाचार्य, मृदुंग वाजवतात ते मृदुंग, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कोण ना कोणतरी आहे. पण मी असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी ना कोणीतरी संत आहेत. यावर तुमचं मत काय? प्रत्येक क्षेत्रामध्ये संत आहे. तुम्ही मला कसं काय? स्वच्छतेमध्ये गाडगे बाबा संत आहेत, विद्वत्तेमध्ये स्वामी विवेकानंद संत आहेत, ज्ञानेश्वरी लिहिण्यामध्ये माऊली संत आहेत, गाथा लिहिण्यामध्ये तुकोबाराय संत आहेत, वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन पंजाब पर्यंत फिरणारे नामदेवराय संत आहेत, आणि या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संत आहेत. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये संत आहेत महाराज. मग संतांशिवाय देव कळू शकत नाही. मुद्दा आपला नीट लक्षात घ्या. देव सत्य आहे, संत सत्य आहे, पण ते संत ग्रंथांशिवाय कळू शकत. आला का? समजला का मुद्दा? संत ग्रंथांशिवाय कळू शकत, पण नुसतं ग्रंथ वाचून काय फायदा नाही. मला बसलेली मंडळी उत्तर द्या. किती ओव्या पाठ आहे हे महत्वाचं का किती ओव्यांचा अर्थ कळतो हे महत्वाचं? बोलत जायचं. अर्थ कळतो महत्वाचं. आता पुढचं वाक्य ऐका. किती अर्थ कळतो हे महत्वाचं का किती त्या ओव्यांचा अनुभव आला हे महत्वाचं? अनुभव आला हे महत्वाचं. आणि अनुभव घेतला पाहिजे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान, आणि एक तरी ओवी अनुभव आहे. अनुभव महत्वाचा आहे. मग ग्रंथांशिवाय संत कळू शकत नाही. आता पुढचा मुद्दा म्हणजे ग्रंथांशिवाय कळू शकत नाही. ग्रंथ सत्य आहे, पण ते ग्रंथ मनुष्याशिवाय कोणी वाचू शकत नाही. ग्रंथ कोण वाचू शकतं? मानव, मनुष्य. मनुष्याशिवाय ते ग्रंथ कोणी वाचू शकत नाही. हो, म्हणून मनुष्याला एवढा अधिकार आहे, म्हणून माणसाने चांगलं वागावं महाराज. माणसाने कसं वागावं? चांगलं वागावं. एक वाक्य लक्षात घ्या. माणसाच्या पैशाला किंमत देऊ नका, माणसाच्या भाषणाला किंमत देऊ नका, माणसाच्या राणीमानाला किंमत देऊ नका, माणसाच्या चारित्र्याला किंमत द्या. हो, माणसासारखा बुद्धिवान प्राणी या जगात कुठं नाही. त्याला अधिकार आहे ग्रंथ वाचण्याचा. दुसरा कोणाला आहे का? नाही. मग तुम्ही म्हणाल माणसालाच का अधिकार आहे बाबा? ग्रंथ वाचण्याचा अधिकार माणसालाच का? ते त्याला 14 कारण आहे. किती किती? 14. आता 14 कारण नीट आहे का? पहिलं कारण हात. हात 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 फक्त माणसाला आहे. हात फक्त माणसाला आहे. मग देवाने आपल्याला हात दिला, त्या हाताने थोडंफार दान धर्म करत जा. हाताने दान धर्म करत जा महाराज. हो, हात कोणालाही दिला नाही, मनुष्याला दिला. मग त्या हाताने थोडंफार दान धर्म केलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या. शरीर शुद्ध होईल स्नानानं. वाक्य नीट आहे का? शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. दान केलं पाहिजे, दान केलं पाहिजे. आणि एक वाक्य लक्षात घ्या. जो दान धर्म करतो देव त्याला जास्त बरकत देतो महाराज. हो, दान धर्म केला पाहिजे. जव जव दाता उल्हासे देतू, तव तव पूर्वी जगन्नाथू. दान धर्म केला पाहिजे महाराज. हो, देवाने आपल्याला हात दिलाय. कोणाला दिलाय का? नाही महाराज. हो, हाताची किंमत सांगू तुम्हाला. हाताची किंमत. हातात हात घेतला की मैत्री होते, हात जोडला की देवाची भक्ती होते, एखाद्याला हात दिला तर मदत होते, आणि अनेक हात एकत्र आले की अशक्य तेही शक्य होते. माझं म्हणणं काय माहितीये का? टाळी वाजू वाटली तर वाजवायची. नाही समजलं का? टाळी वाजू वाटली तर, मागचे म्हणजे टाळी वाजू वाटली तर, पण उगाच 10 रुपयाला टाळ्यासारखं वाजवायचं नाही. टाळ्यांचा जर आवाज झाला तर 2 किलोमीटर गेला पाहिजे. कसा?
याला म्हणतात टाळी. विठाला विठाला मग पहिला हात फक्त मनुष्याला दिला. 14 कारण सांगणार आहे बघा, नीट लक्ष द्या. पहिला हात. दुसरं बोलणं. माणसाने नीट बोलावं. बोलायची ताकद कोणाला दिली? माणूसच बोलू शकतो का नाही? मग कसं बोलावं? चांगलंच बोलावं ना. साच आणि मवाळ मितले जैसे रसा, शब्द जैसे कळवळ अमृताचे. माणसाने चांगलं बोलावं. एकच वाक्य द्रौपदी बोलली. आंधळ्याची पोरं महाभारत घडलं ना. माणसाने कसं बोलावं? चांगलंच बोलाव ना. एकच वाक्य सीतामाई बोलल्या, ज्या अर्थी तुम्ही माझ्या रामाला शोधायला जात नाही त्या अर्थी लक्ष्मण भाऊजी तुमच्या मनात काहीतरी पाप आहे. रामायण घडलं ना. माणसाने कसं बोलावं? चांगलं बोलावं. उदाहरण देऊ का तुम्हाला? एक जण जेवायला बसला. नीट ऐका बरं का, तुम्हाला ज्याला कळन त्यालाच कळन. एक जण जेवायला बसला आणि नेमकी त्याच दिवशी सासूबाई आली. त्याची सासूबाई आली. तो काय करत होता? जेवत होता. आणि ते जेवायला बसलं, सासूबाई आली. तो कसा म्हणतो आपल्या बायकोला, वय ग आज भाजी मामीने केली काय ग? आज भाजी मामीने केली काय ग? असं ऐकल्याबरोबर बायको किचन मधूनच बाहेर पळत आली. म्हणली, बया तुम्हाला कसं काय कळलं? भाजी माझ्या आईनीच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. बोलावं कसं? कसं बोलावं? चांगलंच बोलाव ना. असं बोलून काय फायदा आहे का महाराज? मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, कर्नाटक बेळगाव. तिकडे कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला, माझ्या पाया पडला. खिशातील 500 रुपयाची नोट काढली त्या गाडी आणि ठेवली पायावर. मी म्हणलं, हे कशासाठी? तो म्हणतो, ही नोट कुठंच चालत नव्हती. त्याला म्हणलं, कुठं चालत नाही, ती इथं चालन काय? कसं बोलावं? अहो चांगलं बोलावं का नाही? माणसाने चांगलंच बोलावं महाराज. हो. परत मुद्द्यावर येतो. हात 1, बोलणे 2, हसणे 3. माणूसच हसू शकतो. हसावं आणि हसत जा. माणसाने हसलं पाहिजे. ज्याला हसता येतं त्याला गर्दीत बसता येतं. हसलं पाहिजे महाराज. माणसं आजकाल हसत नाही. कोणता दिवस कसा येईल आपण सांगू शकतो का? नाही. म्हणून रिलॅक्स जगायचं, हसत जा महाराज. आणि जो हसत नाही त्याला अटॅक येतो. मग खोटं नाही सांगत, आजकाल 25 ते 30 वयात माणसाला हार्ट अटॅक येतोय. आता हे अटॅक येण्याचं वय आहे का? अटॅक येण्याचं कारण म्हणजे पैशांची हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन आणि व्यसन. तुम्ही आपले पूर्वज पहा, आजोबा पणजोबा ते कसे जगत होते. त्यांच्याकडे 1 बैलगाडी, 2 बैल, शेती, याच्यावरती समाधानी असायचे महाराज. पैशांची जास्त हाव नाही, समाधानी आयुष्य जगायचे. त्या काळी जास्त रोगराई नव्हते, हॉस्पिटल जास्त नव्हते. तरी त्यांना 100 वर्ष सहज आयुष्य लाभायचं. का? कारण ते समाधानी आयुष्य जगायचे, जास्त पैशांची हाव नव्हती. मग माणसाने समाधानी जगलं पाहिजे, हसत जगलं पाहिजे महाराज. आपण हसत नाही महाराज, आजकाल हसत नाही. दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा दिसली, छातीतच चमक आली. अहो मेलं ते. आणि मेल्यानंतर मग बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. मेलं ते गेलं ना देणं, काय त्याला काय किंमत आहे का महाराज? म्हणून हसत जा महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळका असावं, मळक. ओ शेवाळवाडी, नाही कळलं? मग डबल महाप्रसाद घ्या. एक वेळ माणसाने मळका असावं, पण आता कळलं बा, जळक नसावं. काय? मळ साफ होतो, मळ माणसा साफ होतो. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. म्हणून माणसाने जळू नये, समाधानी आयुष्य असावं महाराज. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4.
उभा उभा माणूस फक्त, बाकी माणूस. बैल अवताला, अहो बैल आडवाय पण अवताला नीट नीट लक्ष द्या. बैल आडवा, अवताला सरळ. बैल अवताला, माणूस वागायला. कळते का नाही? बघा 100 मांजरे आडवे जाऊ द्या, तुमचं काम 100% होणार. एक माणूस आडवा जाऊ द्या, चालू असलेला कार्यक्रम बंद पडणार. हात एक, परत सांगतोय, हात एक, बोलणे दोन, हसणे उभा. आता लय वेळ होईल, 14 सांगायचं, पटकन सांगून टाकतो तुम्हाला. हात एक, बोलणे दोन, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, 7 स्मरण, 8 विचार, 9 बुद्धी, 10 पुण्य, 11 कर्म, 12 देवाला मिळत नाही, 13 देव याची मिळण्याची इच्छा ठेवतात आणि 14 हाच देव आहे. हे 14 करणं मनुष्याकडे आहे, म्हणून माणूसच ग्रंथ वाचू शकतो. अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान. याचे देही गणे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. अनेक हे ज्ञान नाही कोठे, याच देही गडे देवाचे भजन. हो, मग मनुष्य देह एवढा महत्वाचा आहे महाराज. या मनुष्य देहातच आपण परमार्थ करू शकतो. देव संत ग्रंथ सगळं कुठं? या मनुष्य देहामध्ये महाराज. हो, मग आपला पहिला मुद्दा लक्षात घ्या बरं का. देव सत्य आहे, पण तो देव संतांशिवाय कळू शकत नाही, म्हणून संत सत्य आहे. पण ते संत ग्रंथांशिवाय कळू शकत नाही, म्हणून ग्रंथ सत्य आहे. ग्रंथ वाचण्याचा अधिकार गेला बॉम्बाला कीर्तन. ग्रंथ वाचण्याचा अधिकार माणसाला आहे, म्हणून जन्म सत्य आहे. आणि जन्माला आलेला एक ना एक दिवस जाणार आहे, म्हणून मृत्यू सत्य आहे. आणि या सगळ्याचं ज्ञान असणं गरजेचं, म्हणून ज्ञान सत्य आहे. इथपर्यंत आपण आलेलो आहोत महाराज. मग ज्ञान सत्य आहे, पण ते ज्ञान, ते जे ज्ञान आहे, त्या ज्ञानामध्ये अहंकार नसता कामा नये. अहंकार नसला पाहिजे महाराज, अहंकार असता कामा नये, अहंकार नसावा. हो, अहंकार रहित ज्ञान असावं महाराज. ज्ञान कुठलं? ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, संताया बजावे सर्वस्वेसी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. हो, मग मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपण देवाची भक्ती करू शकतो, पण ती भक्ती कशी असावी? अभंगाचं पहिलं चरण. हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, भक्ती आवडती देवा, हेची थोर 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 भक्ती आवडती देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, ठेविले आनंदे तैसे राहावे, ठेविले आनंदे तैसे राहावे. संकल्पावी माया
संसाराची संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे राहावी ठेविले आनंदे राहावे हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची भक्ती आवडत देवा संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची संकल्पावी माया संसाराची हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडा म्हणून सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे ते थोडंफार कमी करून देवाकडे वळवा एवढंच सांगितलंय. संसार सोडायला सांगितलं नाही. मग देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे. पण आपण जी भक्ती करतो तो मनाच्या मार्गाने करतो. देवाला आवडून अशी करत नाही. तुम्ही मंदिरात जाता का? महिला मंडळ मंदिरात जाता का? असं सांगा ना, हळू बोलल्यावर कळतं. मंदिरात जाता ना, काय मागता देवाकडं? काय मागता? सुखी सुखी भेड, सुखी सुखी ठेव. कोणाला? देवाला. सुखी ठेव मला आणि बाकीच्यांना म्हणजे सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात हा माझ्यापासून कर. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालन, पण त्याच्यावर आपली बिडी म्हणजे माणूस काय झाला? स्वार्थी झाला का नाही? हो. आजकाल मनुष्य देवावर श्रद्धा आहे, प्रेम आहे, देवाची भक्ती आहे म्हणून देवाकडे जात नाही. देवाकडे काही ना काहीतरी मागण्यासाठी जात असतो. बघा मंदिरात, मंदिर भी एक गजब की जगह है. वाक्य नीट आहे का? मंदिर भी एक गजब की जगह है. वहां आमिर अंदर भीख मांगता है और गरीब बाहर भीख मांगता है. हो, मंदिरात चले बघा, बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला भिकारी कोटीनच मागत असतो. मग मला बसलेली मंडळी सांगा, खरा भिकारी कोण? खरा भिकारी सांगू तुम्हाला कोण? भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, ऐके दरिद्राचे लक्षण. वाक्य नीट आहे का? ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणतो तो. हो, रस्त्यावर 1-2 रुपयाची जो भीक मागतो तो भिकारी नाही. ज्याच्याकडे कोटी धन आहे पण ज्याचं मनच संतुष्ट नाही, ज्याला अजून पाहिजे, तो 1 नंबरचा भिकारी. खरा भिकारी. भिकाऱ्यांचं तर लय अवघड काम झाले आता. मी मागे कीर्तनाला गेलो, रस्त्यात एक भिकारी आला आडू. म्हणला, महाराज 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागले तुमच्या मुलाले कराला. मी म्हंटल जास्त बोल नको, दर घे. त्याला 2 रुपये दिले. ते गेलं पुढे निघून. पण काय मी त्याला काय झालं, परत मागा आला. म्हणला अजून 2 रुपये द्या. मी म्हटलं आता तर 2 रुपये दिले, परत कशाला पाहिजे? तो म्हणतो माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असती का? तो म्हणतो तिच्यामुळं तर भिकारी झालो. अवघड काम आहे महाराज. बघा, बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपये समाधान होतं, पण आतला भिकारी या कोटीनेच मागत असतो महाराज. म्हणून समाधानी आयुष्य असं, जास्त देवाकडे मागू नये. देवाकडे मागण्याची गरजच काय? चतुरातो शिरो, त्याला सगळं कळतं ना. तुम्हाला सांगायची गरज आहे का? पण आपण देवाकडं मागतच राहतो महाराज. मागायचं नाही महाराज. आणि आपलं मागणं ते स्वतः करिता, संतांचं मागणं समाजाकरिता.
तुम्हाला उदाहरण देऊ का? बघा, नामदेवरायांचं मागणं, अकल्प आयुष्य वावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. नामदेवरायांचं मागणं समाजाकरिता. हो बघा, एकनाथ महाराजांचं मागणं, प्रेम सुख दे, 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 प्रेम विना नाही समाधान, 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 प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान, 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 प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. धन्यवाद महाराज, लई प्रेम झालं. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. मला सांगा, हे गायन करणं सोपं आहे का? हो सोपं आहे का? हा, मग असं बोलत जा ना तुम्ही, थोडा वेळ राहिला, जास्त नाही. गायन करणं सोपं आहे का? नाही महाराज. हे मृदंग वाजवणं सोपं आहे महाराज? नाही महाराज, सोपं नाही महाराज. बरं ते जाऊ द्या. कीर्तन करणं सोपं आहे का? सोपं आहे. बघा, बसणारी म्हणजे तुम्हाला रॉकेट माहिती आहे का? रॉकेट तुम्ही बोलत का नाही बरं? तुम्हाला मी आवडत नाही? रॉकेट माहिती आहे? रॉकेट, रॉकेट, रॉकेट कुठं उडतो? आकाशात. असं बोलत जा. रॉकेट आकाशात उडतो. आपण काय म्हणतो? काय उंच रॉकेट उडते हो? रॉकेट काय उंच उडते, पण त्या रॉकेटचा माग दूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहित असतं ना हो. तसं आमच्या सर्व महाराजांकडे जर तुम्ही पाहिलं, गायक, वादक, कीर्तनकार, हे जे साऊंड सिस्टीमवाले असतील, हे जे लाईव्ह प्रक्षेपण करणारे युट्यूब चॅनलवाले असतील, यांचं बघून तुम्हाला असं वाटत असेल यांची लई मजा आहे. यांची काय आहे? लई मजा आहे. पण आमचा सगळ्यांचा धूर किती निघतो तो आम्हालाच माहिती का? तुम्हाला माहिती? सोपं नाही महाराज. आहे सोपं आहे का? एक जण तो नुसताच कानायचा माझ्या पुढे, नुसताच कानायचा, महाराज तुमची लई मजा आहे, तुमची लई मजा. तुमच्यासारखी मजा हा कोणाचीच नाही. त्याला म्हटलं कोणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती बसलेली म्हणजे? किती? 8च दिवस माझ्यासोबत फिरायचं. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं? इथं रती रती पडले, तू गाडीत नीट मर. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत महाराज. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला, रोज कीर्तन, रोज कीर्तन, रोज कीर्तन. 8व्या दिवशी त्याने माझे पायच धरले. म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळे जावे त्याच्या पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशा पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, तेव्हा कळे. वा 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 वा. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा
तेव्हा कळेल. हो सोपं नाही महाराज, हे महाराज खूप अवघड आहे महाराज. हो बघा सोपं नाही. आता तर कुठे कार्यक्रम महाराज, दिंडीनंतर कार्यक्रम चालू झाले महाराज. नाही तर 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग व्हायचं 40,000 किलोमीटर. किती किती 6 महिन्यात रनिंग किती? हो 40,000 किलोमीटर. एवढे कार्यक्रम महाराज. दिवसही गाडीत आणि रात्रही गाडीत. घरी जायची गॅरंटी नाही. लय अवघड आहे महाराज, सोपं नाही महाराज. हो पण ज्याच्या हो याचं पुण्य भक्कम आहे महाराज, त्यालाच ही संधी मिळते महाराज. सोपं नाही महाराज. हो प्रारब्ध अन्न मानधन हे तो प्रारब्ध अधीन महाराज. सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी महाराज. मनुष्य जन्म मिळालाय, देवाची भक्ती करा. हो पण भक्ती करत असताना देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. आपली भक्ती म्हणजे निवड आंधळी भक्ती. आंधळी भक्ती कळते का तुम्हाला? महिला मंडळ कढीपत्ता माहिती आहे का? कढीपत्ता निवांत काम आहे तुमचा. कढीपत्ता झाडावर असा हिरवागार कढीपत्ता माहिती आहे ना, नुसतं डुलत असतो. काय आवाज आला पाहिजे. काय कढीपत्ता एका बाईने तोडला, जुडीत बांधला आणि बास्केटमध्ये विकायला आणला. काय असं शेवटपर्यंत आवाज आला पाहिजे मला हे संपतपर्यंत. बास्केटमध्ये बाजारात विकायला आणला, एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बाबा बरं आहे, झाडाला लटकण्यापेक्षा मार्केटमध्ये आलोय फिरायला. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. रिक्षात घरी आलो. कोण जमला आता कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. घरी आल्यानंतर बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, तुम्हाला अनुभव आहे वाटत. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? असं वरबाडलं, दिलं तेलात टाकून. असं बोंबललं. कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. कोण? कढीपत्ता. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढले, जेवायला वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? कढीपत्ता. जेवणाऱ्याने पहिलं उचललं. काय? मग आपली भक्ती म्हणजे जमला काय आता कार्यक्रम. ना प्रॉफिट ना लॉस. निव्वळ आंधळी भक्ती महाराज. त्या भक्तीला किंमत आहे का महाराज? तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा महाराज. आंधळी भक्ती नसावी महाराज. आपली भक्ती कशी आहे? आंधळी भक्ती महाराज. हो भक्ती कशी पाहिजे? डोळस भक्ती पाहिजे महाराज. हो देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे महाराज. हो आणि देव ठेवील तसं राहिलं पाहिजे. समाधानाने आयुष्य राहिलं पाहिजे का ना माणसाचं. आज माणसाकडं समाधान नाही महाराज. समाधान नाही, अजिबात समाधान नाही महाराज. काय समाधान आहे? लोक म्हणतात थोडंफार पैसा कमवला पाहिजे मुलांसाठी, म्हणजे मुलांचं आयुष्य चांगलं जाईल, सुखी जाईल. थोडंफार पैसा मुलांसाठी कमवून ठेवला पाहिजे. पण कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही. कदाचित मुलगाच बापाच्या आधी जातो आणि बापालाच पैसे ठेवतो. जास्त पैशांच्या मागे लागून फायदा नाही महाराज. माणसाने आयुष्य समाधानी असो. हो पैसा थोडाफार कमवलाच पाहिजे. आता एवढा मोठा कळंबा देवी माताचा उत्सव तुम्ही करताय महाराज, बिन पैशाचा आहे का? कमिटी मेंबर बिन पैशाचं आहे? एवढे कलाकार तुम्ही बोलवतात, बिन पैशाचे का? आजचा महाराज बिन पैशाचा आहे का? नाही ना, मग बरं. म्हणजे सांगण्यात तात्पर्य पैशांशिवाय काय? सब पैसे के भाई आणि दिल का साथी कोई नाही. कबीर महाराज सांगतात पैसा कमवला पाहिजे, पण कसा? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचे करे. तुम्हाला मी आयुष्याचं गणित सांगतो. गणित फक्त नीट लक्ष देऊ नका. 15 मिनिटं नीट लक्ष द्या. हो आयुष्याचं गणित सांगतो बघा.
पहिल्या 25 वर्षामध्ये माणसाने फक्त ज्ञान कमवायचं. काय कमवायचं? बोलत जायचं, आता जास्त वेळ नाही. पहिल्या 25 वर्षात माणसाने काय कमवायचं? ज्ञान कमवायचं. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, प्रोफेसर व्हा, सर व्हा, ऑफिसर व्हा, टीचर व्हा, काय व्हायचं ते व्हा, पण पहिल्या 25 वर्षात. 25 ते 50 वयामध्ये माणसाने फक्त धन कमवायचं. काय कमवायचं? काय कमवायचं? धन. पण ते धन कसं चांगल्या मार्गाने कमवायचं महाराज? हो, पैसा कमवायचा, जेवढा लागल तेवढा पैसा कमवायचा. आणि 50 वय एकदा का झालं, त्यांनी संसारात अजिबात लक्ष द्यायचं नाही. 50 वयानंतर संसारात लक्ष घालायचं नाही. दशरथ राजाचा एक केस पांढरा झाला, दुसऱ्या दिवशी राजगादी रामप्रभूला दिली होती. आपलं टक्कल पडलं की सकाळी करू करू तरी घर सुटणी, तरी कमरेच्या चाव्या काय सुटत नाही. थोडंफार, जास्त नाही पण थोडंफार तरी वैराग्य माणसाकडं पाहिजे महाराज. हो, कसं आहे बघा, 50 वयानंतर माणसाने संसारात लक्ष देऊ नाही. पहिले 25 वर्ष ज्ञान कमवायचं, 25 ते 50 धन कमवायचं, आणि 50 वयानंतर संसारात लक्ष द्यायचं नाही. आता याचा पुढचा मुद्दा ऐका. खरं तर माणसाचं आयुष्य फक्त 40 वर्षाचं आहे. किती? ते मला काही येडे झाले का महाराज? 40 कसं काय म्हणता? मी सांगतो ना, माणसाचं आयुष्य फक्त 40 वर्षाचं आहे. कशावरून? ऐका. बाकीचे जे 60 वर्ष आहे ते आपण उधारांनी घेतले. उधार कशावरून? कोणाकडून? ऐका, बैलाकडून, कुत्र्याकडून आणि गाढवाकडून. तुम्ही मला कसं काय? ऐका, एकदा हे 4 जण, बैल, कुत्रा, गाढव आणि माणूस, ब्रह्मदेवाकडे गेले. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर तिथं बैल बोलू लागला, किती जरी कष्ट केले तरी मालक टायमाला चारा पाणी देत नाही. मी 40 वर्ष जगू शकत, मी फक्त 20च वर्ष जगणार. मग तिथं माणूस होता, त्यांनी बैलाचे 20 घेतले. 40 आणि 20, नीट गणित येतं ना, गणित शेवट पण ध्यानात ठेवायचं. 40 आणि 20 60, बैलाचे 20 वर्ष घेतले माणसाने. आता हे सगळं ऐकल्यानंतर कुत्रं रडूच लागलं महाराज. कुत्रं म्हणालं, मी सुद्धा 40 वर्ष जगू शकत नाही. का? यांना तरी टायमाला चारा पाणी तरी भेटतो कधी मधी, मला तर भाकरही नाही, पाणी नाही, वरून दगड घातल्याशिवाय राहत. आपण 40 वर्ष जगू शकत नाही, मी 20च वर्ष जगणार. मग तिथं माणूस होता, त्यांनी कुत्र्याचे 20 घेतले. 60 आणि 20 80. आता हे सगळं ऐकल्यानंतर गाढव तर रडून मोकळं झालं. ते म्हणलं, ह्याला तरी कधी कधी भाकर भेटते कुत्र्याला, पण माझं काम झाल्यावर मालक मला घरी सुद्धा आणत नाही, शेतातच सोडून देते. मी 40 वर्ष जगू शकत नाही, मी पण 20 वर्ष जगणार. मग 80 आणि 20, माणसाने 20 वर्ष घेतले. किती झाले माणसाचं आयुष्य? आता याच्या पुढची गंमत आहे का? 40 वर्षापर्यंत माणूस कोणालाच घाबरत नाही, भीतच नाही कोणाला महाराज. 40 वर्षापर्यंत तो आपल्या मस्तीत आयुष्य जगतो. आणि मग 40 वर्षापर्यंत मग मुलं मोठी होऊ लागतात. मुलगा शाळेत जातो, कॉलेज जातो, मुलीचं लग्न करायचं असतं, मग त्याला टेन्शन येतं. मग तो नुसता काम करतो, नुसता शेतात राबत राहतो. लोक म्हणतात, नाही, हा नुसता शेतात राबतच असतो, ना कोणाच्या लग्नाला, ना कोणाच्या कीर्तनाला, ना कुठं सप्त्याला, ना कुठल्या कार्यक्रमाला, नुसता बैलासारखं काम करत असतो. अहो, तो बैलासारखं काम करत नसतो, ते वर्षच बैलाचे. 40 आणि 20 कळतंय का नाही? 40 आणि 20 60. आणि एकदा का माणूस 60 वर्षाचा झाला की त्याला मग सुनबाई येते, हा नातू येतो. मग ते सुनबाईवर खवळण, नातूवर खवळण. मग सुनबाई म्हणते, आमचं म्हातारं पार पागल झाले हो, नुसतं कुत्र्यासारखं भू 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 भुकतच असतं. अहो, ते कुत्र्यासारखं भुकत नाही, ते वर्षच कुत्र्याचे. 60 आणि 20. आता समजलं कीर्तन तुम्हाला? बरोबर. आणि एकदा का वय 80 झालं तर माणूस सहसा जगतच नाही. पण एखादा जगला तर ते एकाच जागेवर पडून असतं, पलंगावर. सगळं एकाच जागेवर पलंगावर पडलेलं असतं महाराज. नाही हालता येत, नाही उठता येत, नाही नीट बसता येत, पलंगावर पडलेलं असतं. लोक म्हणतात, हे म्हातारं लई त्रास देते, नुसतं पलंगावर गाढवासारखं लुळतच असतं.
अहो ते लोळत नाही, ते वर्षच गाढवाची 80 आणि 20 100 वर्षाचं आयुष्य माणसाला दिलंय. आपण कसं जगलं पाहिजे? आनंदाने जगलं पाहिजे, प्रेमाने जगलं पाहिजे का नाही? हो, प्रेमाने जगलं पाहिजे. म्हणून तुम्ही पण आयुष्य जरा प्रेमाने जगा, हाताने टाळ्या वाजवा, मुखाने भजन करा. हो, विठोबा रखुमाई, 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 रखुमाई. मग 100 वर्षाचं आयुष्य मनुष्याला दिलेलं आहे. या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर देवाची भक्ती केली पाहिजे, देवाला आवडणारी भक्ती केली पाहिजे. आवडीनं असावं सगळ्या गोष्टी. कसं आवडीनं? आपण कसं करतो? अरे बापरे, सवडीनं, सवडीनं नाही, आवडीनं. आवडीने भावेन हरिनाम, आणि तुझी चिंता त्याशी आवडीनं असावं महाराज. आता आवड ही अशी गोष्ट आहे, बसणारी मंडळी फक्त 10-15 मिनिटं घेणार, जास्त घेणार नाही. आवड ही अशी गोष्ट आहे, वय वाढलं की माणसाची आवड बदलती. कळतं का नाही? वय वाढलं की माणसाची आवड बदलती. आता ऐका, शेवळवाडीची यात्रा जत्रा कधी असते? हीच का? वा वा वा, म्हणजे टायमात आलोय मी. हा वा. ऐका, गावात जत्रा आली, जत्रा, महिला मंडळ. गावात काय आली? गावात काय आली? हा, तुमचं काम लय सोपं आहे. गावात जत्रा आली आणि लहान पोरग रडू लागलं. लहान पोरग रडू लागलं. आईनी समजून सांगितलं, आजीनी समजून सांगितलं, मावशीनी समजून सांगितलं, काकीनी समजून सांगितलं, रडू नको, रडू नको, रडू नको, रडू नको. पण पोरग रडायचं, पोरग रडायचं. राईनच हो, थांबानीच. ते माझ्या अपोजिटच करते. ऐका, हा, पोरग रडायचं, थांबानी. हो, सगळ्यांनी समजून सांगितलं, हो तर रडायचंच, थांबानी. हो, आणि गावात काय आली होती? बोला बोला, गावात काय आली होती? यात्रा. आणि पोरग रडायचं, थांबानी. संध्याकाळी त्याचा बाप घरी आला, त्याला सांगितलं पोरग दिवसभर रडते, थांबानीच. तो हुशार होता त्याचा बाप. तो जत्रेत गेला, 30 रुपयाची भावली घेऊन आला. किती? 30 रुपयाची भावली. घरी आला आणि पोराजवळ दिली. पोरग रडायचं, पोरग रडायचं, मोठे मुलं, पोरग रडायचं, थांबलं. म्हणजे ती बाहुली त्या पोराला काय झाली होती? बोला बोला बोला, आवडली होती, म्हणून ते रडायचं थांबलं. आता ते पोरग झालं 25 वर्षाचं. अहो थांबा, अजून मला बोलू द्या. आणि गावात काय आली? हा, गावात आली जत्रा, आणि पोरग रडायला लागलं. आईनी समजून सांगितलं, काकीनी समजून सांगितलं, मावशीनी समजून सांगितलं, आजीनी समजून सांगितलं, अरे रडू नको, अरे रडू नको. पण पोरग रडायचं, पोरग रडायचं. गावात काय आली होती? यात्रा. मग संध्याकाळी बाप घरी आला. बाप कसा होता? हुशार होता. तो गावात गेला. आता तेव्हा 30 रुपयाची बावली होती, आता 300ला झाली. भरपूर काळ गेला ना. ती 300 रुपयाची बावली घरी घेऊन आला, पोराजवळ दिली, पोरग रडायचं. असं वाटतं का तुम्हाला? दृष्टांत माझा इथंच संपला. ऐका, पोराला बावलीच पाहिजे होती, पण बोलकी जी ह्याला गप करण. म्हणजे वय वाढलं की माणसाची आवड वाढती नाही, बदलती. माणसाची आवड, वय वाढल्यावर माणसाची आवड बदलती. पण आवड ही अशी गोष्ट आहे, आवड
बदलली जरी असेल तरी देवाची भक्ती ही आवडीनेच केली पाहिजे. देवाला आवडणारीच भक्ती केली पाहिजे. देवाला भक्ती कुठली आवडती? संकल्पावी माया संसाराची. आणि जर संसारावरचं जे प्रेम आहे ते जर देवाच्या चरणी वळवलं तर संसाराचं काय, अभंगाचं दुसरं चरण. ठेविले आनंते तैसेची राहावे, ठेविले आनंते तैसेची राहावे, ठेविले आनंते तैसेची राहावे, ठेविले आनंते तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे. चित्त्या सुदामे समाधान, चित्त्या सुदावे समाधान, चित्त्या सुजावे समाधान, चित्त्या सुजावे समाधान, चित्त्या सुदावे समाधान, चित्त्या सुदावे समाधान, चित्त्या सुजावे समाधान, चित्त्या सुजावे समाधान. ठेविले आनंदे तैसेची राहावे, 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 ठेविले आनंदे तैसेची राहावे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान. देव ठेवील तसं रान चित्तामध्ये काय असावं? समाधान असावं महाराज. आणि समाधान जर नसेल तर तुकोबारा म्हणतात वाहिला उद्वेग दुःखची केवळ दुःखच महाराज. आणि भोगणे ते फळ संचिताचे. प्रारब्धात जे भोग आहे ते भोगलेच पाहिजे महाराज, त्याच्यातून सुटका नाही. हो, जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला, कारण प्रारब्ध बदलता येत नाही. एकाचा जन्म जेलमध्ये, एका जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म दिवसा बाराला, एका जन्म रात्री बाराला, एका जन्म नवमीला, एका जन्म अष्टमीला, एका जन्म पावसाळा, एका जन्म उन्हाळ्यात. मग ज्याचं त्याचं काय आहे? ज्याचं त्याचं काय आहे? प्रारब्ध महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. हो, प्रारब्ध बदलता येत नाही महाराज. बघा, मग प्रारब्धात जे आहे ते आनंदाने भोगलं पाहिजे महाराज, पण आपण भोगत नाही महाराज. हो, आनंदाने भोगत नाही. आपण देवाला दोषी मानतो. देवानीच माझ्यासोबत असं काय केलं, देवाने काय नाही केलं, हे तुझे प्रारब्धाचे भोग हे भोगावंच लागन. केले कर्म झाले त्याची भोगा, आणि उपजले मेले ऐसे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हो, भोगावं लागेल महाराज, त्याशिवाय पर्याय नाही महाराज. आनंदाने भोगलं पाहिजे महाराज. हो, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का महाराज, एक गोष्ट लक्षात घ्या. हो, मला सांगा, रामप्रभू यांचे वडील दशरथ, हो, तरी सुद्धा त्यांना पुत्र शोकानी जावं लागलं, कारण प्रारब्ध केलेलं कर्म भोगावंच लागलं. मग जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला, ते पण प्रारब्ध आहे. जो रामप्रभूचे वडील दशरथ, त्यांना सुद्धा पुत्र शोकानी जावं लागलं, हे सुद्धा प्रारब्ध आहे महाराज. मग विचार करा, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही, मग आपल्याला चुकन का महाराज? ते भोगावं लागणार आहे महाराज, आणि भोगल्याशिवाय पर्याय नाही. भोगणे ते फळ
संचिताचे. आणि या सगळ्या गोष्टी नीट लक्ष द्या, या सगळ्या गोष्टी साधू संतांनी 350 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय, तरी आपण ऐकत आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच, ऐकतच नाही महाराज. ऐकलं पाहिजे, जर ऐकलं नाही महाराज तर नाद महाराज सांगतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरतीच्या वाटीबा काळ बांधून नेईल, सरतीच्या वाटीबा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोलत देखा. टाळ्या टाळ्या टाळ्या, महिला मंडळ, पुरुष मंडळी, दादाचं दातवन घ्या ग कोणी, दादाचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू 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 घ्या कोणी काळ मणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. ए दादाचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळ मणी, आपण नातवं घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. दादाचं दातवन घ्या ग कोणी. टाळ्या कुठे गेले हो, कुंकू 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 घ्या कोणी काळ मणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. या शेजारणीनं टाळ्या टाळ्या, महिला मंडळ, या शेजारणीनं पर नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. जरी झाला शिवाजी राजा, जरी झाला शिवाजी राजा, नाही केली मजा सुखी होती प्रजा. विचार करून न्याय देणार, विचार करून न्याय देणार, विचार माय बहिणीची इज्जत राखणार, माय बहिणीची इज्जत राखणार, माय बहिणीची इज्जत राखणार, माय बहिणीची इज्जत राखणार. असा सरदार शिवाजी राजा धीराजी, असा सरदार शिवाजी राजा धीराजी, असा सरदार शिवाजी
वा वा वा. साधू संतांनी सांगून ठेवलं पण आपण ऐकत नाही. कमीत कमी थोडंफार ऐकलं, कमीत कमी थोडंफार ऐकलं पाहिजे महाराज. आपण ऐकत नाही महाराज. हो ऐका महाराज. मनुष्य जन्म मिळालाय, कोणाला मिळत नाही, आपल्याला मिळालाय महाराज. हो कमीत कमी देवाचं ऐका, ज्या काय गोष्टी संतांचं ऐका. आणि संतांनी काय सांगितले महाराज, ठेवेले अनंते तैसेची रावेन चित्ती काय असावे, समाधान पाहिजे महाराज. चित्तामध्ये काय पाहिजे, समाधान. तसं जर नाही वागलं तर वाहिला उद्वेग दुःखची केवळ. आणि भोगणे ते फळ संचिताचे. संचितात जे भोग आहे ते भोगावं लागणार महाराज. मग हे जर भोग असेल, हे जर दुःख असेल, तर मग काय करायला पाहिजे अभंगाचं. तुका म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू दयावरी भार, म्हणे घालू, म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू, तुका म्हणे घालू दयावरी भार, तुका म्हणे घालू. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, हे विले आनंदे तैसेची राहावे, हे विले आनंदे. वाहू हा संसार देवा पाये, वाहू हा संसार देवा पायी, देवा पायी ठेविले आनंदे, हा ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्या, चित्ती असू द्यावे, चित्ती असू द्या समाधान, री चित्ती असू द्यावे, चित्ती असू द्यावे चित्ती असू द्यावे समाधान, समाधान, समाधान. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे, चित्ती असू द्यावे, असू द्यावे, असू द्यावे, चित्ती असू द्यावे समा,
रे ना रे रे ना 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 जिथे असू द्यावे समाधान जिथे असू द्यावे समाधान